हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय दुसरा, सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय दुसरा, श्लोक क्रमांक 40. न इह अभिकर्मनाशः अस्ति प्रत्यवायः न विद्यते स्वल्पम अपि यस्य धर्मस्य त्रायते महतः भयात. या इहलोकी योग धर्मात आरंभ केलेल्या कार्याचा विनाश होत नाही, तसेच त्याचा दुष्परिणाम होत नाही. याचे थोडेसे आचरण देखील महाभयापासून रक्षण करते. अर्जुनाची मानसिक तयारी. श्री भगवंत श्रींनी अर्जुनाला देह आणि आत्मा याचा सांख्ययोग विशद केला, परंतु त्यामुळे त्याचा पाहिजे तसा परिणाम त्याच्यावर झाला नाही. यात अर्जुनाचा दोष नाही किंवा सांगायला भगवंत श्री कमी पडले नाहीत, कारण ज्ञानाचा दिवा कसा, कोठे, केव्हा, कशामुळे पेटेल ते सांगता येत नाही. एखादी गोष्ट पाहून एखाद्याला आत्मज्ञान होईल, एखादा त्याबद्दल वाचून सारं काही समजेल, एखादा त्यावर प्रवचन ऐकून जाणेल, एखादा गतस्मृतीतून ज्ञानी होईल. तेव्हा आता भगवंत श्री अर्जुनाला योग धर्म सांगणार आहेत. यासाठी योग धर्माची वैशिष्ट्ये ते त्याला प्रथम सांगू इच्छितात. ही वैशिष्ट्ये विशेष प्रकारची आहेत. ही वैशिष्ट्ये इतर साधनांमध्ये आढळणार नाहीत. न इह अभिक्रमनाशः अस्ति. योग धर्माचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की योग धर्माचं अनुष्ठान ठेवलं आणि नंतर त्यामध्ये कालावधीचा व्यय झाला तरी नंतर जेव्हा ते पुन्हा सुरू करावे तर पहिल्यापासून सुरू करावे लागत नाही. आरंभी घेतलेली मेहनत वाया जात नाही. येथे दोन गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे समजा आपण शेतात धान्य पेरले आणि त्यानंतर आपण तिकडे गेलोच नाही, तर अर्थातच त्या पेरलेल्या धान्याचा, केलेल्या परिश्रमाचा काहीही उपयोग होणार नाही. त्यानंतर जर पुन्हा शेत लावायचं असेल तर पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागेल. योग धर्माचं असं होत नाही. जी काही साधना केलेली असेल त्याचं फळ शिल्लक राहतं. साधना पुन्हा सुरू करताना त्याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपल्याला फळ्यावर काही लिहायचं आहे, तर अर्थातच त्याआधी लिहिलेले आपल्याला पुसावे लागेल, ते नष्ट करावे, वाया घालवावे लागेल. योग धर्मात त्याआधी केलेली इतर कोणतीही साधना अबाधित राहते. एवढेच नव्हे तर अगोदर केलेल्या साधनेचा योग धर्मात पूरक म्हणून उपयोगच होतो. योग धर्माचं अनुष्ठान ठेवावं, योग धर्म जाणून घ्यावा अशी इच्छा निर्माण होणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. अशी इच्छा होणे हाच या मार्गाचा आरंभ आहे. अशी ज्ञानलालसा एकदा उत्पन्न झाली की आज नाही तर उद्या साधक योग मार्गाला उद्युक्त होतो, प्रत्यक्ष आचरण करू लागतो. योग धर्म जाणून घ्यायचा, आचरण करायचा प्रयत्न सुरू करतो. ही आरंभीची इच्छा, ज्ञानलालसा कधीच पूर्णपणे नष्ट पावत नाही. इच्छा झाल्यावर लगेच जरी साधना सुरू केली नाही तरी कालांतराने साधक त्यासाठी उद्युक्त होतो. भगवंत श्री या इहलोकी असं म्हणत आहेत. याचं कारण योगधर्म केवळ मानवालाच, या मानवी देहालाच प्राप्त होण्यासारखा आहे. मानवेतर सजीवांना हे शक्य नाही, कारण त्या भोगयोनी आहेत. तसेच स्वर्गातही याची शक्यता नाही, कारण स्वर्ग हाही नरक लोकांसारखा भोगलोक आहे. केवळ नरदेहीच या इहलोकी मुक्ती मिळणे शक्य आहे. अर्थातच या इहलोकीच योगधर्माचं अनुष्ठान ठेवणे शक्य आहे. इतर योनींपेक्षा मानवाला महाप्रगल्भ बुद्धी आहे. मानव या आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या विश्वाच्या कारणाचा विचार करू शकतो. अशी बुद्धिमत्ता केवळ इहलोकीच शक्य आहे. त्यामुळे येथे इहलोकी असे म्हटले आहे. प्रत्यवायः न विद्यते. योगधर्माचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे योगधर्म साधनेचा विपरीत परिणाम होत नाही. साधना केल्याने फळ हे मिळणारच, किंवा अगदीच दुर्दैव असेल तर फार तर फळ मिळणार नाही.
परंतु त्याचा उलटा परिणाम भोगावा लागणार नाही. पाण्यात उडी मारल्यावर पोहावे लागतेच, त्याला पर्याय राहत नाही. कारण न पोहाल तर बुडून मृत्यू येईल. अशा वेळी पोहता आलं नाही तर मृत्यू अटळ होतो. योगधर्माची साधना नीट झाली नाही तर त्याचा उलटा परिणाम भोगावा लागत नाही. त्यापासून काहीही हानी होत नाही. कित्येक कर्मकांडांमध्ये सुरुवातीलाच दिलेले असते की उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील तर अमुक अमुक वाटोळं होईल. मंत्र व्यवस्थित उच्चारले नाहीत तर फळ तर मिळणार नाहीच, उलट अशा चुकीच्या साधनेचा त्रास मात्र सहन करावा लागतो. योगधर्मात ही भीती नाही. योगधर्म पाळलात तर फायदा आपलाच आहे. न पाळाल तर जेवढा पाळला आहे तेवढा तुमच्या नावे जमा राहील. यात तोटा तर काहीच नाही. तेव्हा अशा रीतीने योगधर्म साधना सुरू करण्यात कसलाही धोका नाही. स्वल्पम अपि यस्य धर्मस्य त्रायते महतः भयात. योगधर्माचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे योगधर्माची साधना कितीही स्वल्प केली असली तरी ती महान संकटातून सुटका करते, त्यातून बाहेर पडायला मार्ग दाखवते. यासाठी अनेक रूपकात्मक कथा सांगितल्या जातात. एका गणिकेने आपल्या पोपटाचे नाव विठू असे ठेवले होते. ती त्याला दररोज विठू असं हाक मारत असे. या तिच्या नामजपामुळे तिला मुक्ती मिळाली. यामागील कारणमीमांसा समजावून घेण्यासारखी आहे. योग साधना निष्काम बुद्धीने केलेली असते. योग साधना निरपेक्ष असते. साधकाला कसलीही महत्त्वाकांक्षा नसते, कारण अपेक्षा कधीही पुरी होत नाही. एक अपेक्षापूर्ती दुसऱ्या आणि दुसरी अपेक्षापूर्ती इतर अनेक अपेक्षांना जन्म देत असते. ही एक न संपणारी साखळी आहे. यशाचं एक शिखर सर केलं की त्याला त्याच्या शेजारी दुसरं शिखर दिसू लागतं. ते सर केले की त्याला अशी अनेक शिखरं दिसू लागतात. येथे त्याला समजायला पाहिजे की हे विश्व अनंत आहे. ते अनंताचं आहे. आपलं आयुष्य मर्यादित आहे. पण नाही, तो ही शिखरं पादाक्रांत करायचा उद्योग सुरू करतो. यात एकच गोष्ट घडते, ही शिखरं सर करण्यात त्याची दमछाक होते आणि ज्यासाठी शिखर पादाक्रांत करायचं असतं तेच राहून जातं. योगधर्म उपासक केवळ त्या योगेश्वराला भेटण्यासाठी उंच उंच झेपावत असतो. कोणाला कमी लेखण्यासाठी उंच भरारी घेत नसतो. त्याला विषात कसा तो माहीतच नसतो, कारण त्याने आशा नावाच्या सखीला दूर ठेवलेलं असतं. या आशेची लेख म्हणजे षड्रिपू होत. त्यांच्या जननीलाच दूर ठेवले की स्वाभाविकच रिपू स्पर्श करत नाहीत. भोगापवर्गता निर्माण होत नाही. जे मिळाले तेच भरपूर आहे ही भावना बळावते. त्यामुळे हाव सुटत नाही. नेहमी खालच्या पायरीकडे पाहून जीवन व्यतीत करण्याची सवय समाधान देत राहते. ठेविले अनंते तैसेची राहावे ही वृत्ती तयार होते. यातच समाधान असते. आशा आणि समाधान यांचे कधीच जमत नाही. योगधर्म साधक सदा समाधानी असतो. कालच्यापेक्षा आज जास्त दिले असे म्हणून तो योगेश्वराचे आभार मानतो. या मिळालेल्यात मोठ्या समाधानाने, खुशीने, आनंदाने योगधर्म पाळत योगेश्वर सेवा करत कर्म करत असतो. त्यामुळे त्याला आपण किंचित मात्र साधना केलेली असताना महाप्रचंड फळ मिळाल्याची जाणीव होते. त्यामुळे त्याच्या योगधर्म मार्गात कसलाही अडथळा कधीही निर्माण होत नाही. शांत सुंदर आयुष्य जगत योगधर्म पाळत तो मुक्तिप्रद जातो. हरिओम.